कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तेव्हा रामा आपले बॅनर लावलेत. तेव्हा दिसला का? बॅनर पाहूनच आनंद झालो. हाय हाय हाय, असं एकट्याचं कधी बॅनर लागेल नाही गावात. रामा यार तू तर छाग आहे अबे. राम भाऊ, अरे भाऊ मजा करताय तू एक नंबर. नीता, तुझं आमच्या चंदनपुरी गावातील नागरिकांतर्फे चंदनपुरी गावात आल्याबद्दल तुझं स्वागत. गावातल्या माणसांनी एवढं भारी माझं स्वागत केलं, तेवढं अजून पण तर कधी केलं नाही मला कोण. इतक्या बायका एकामागे एक ओवाळत होत्या, इतकं गोड वाटत होतं ना ते. तेव्हा असं वाटलं की मला इतका मान कधी आयुष्यात मिळालेला नाही. ते पाहून असं वाटत होतं गावची यात्राच भरली. ते फटाकडे नुसतं रामा 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 सांगूच नका, एवढा जल्लोष. आमच्या गावाचा माणूस सिटी मध्ये गाजतोय, हा सगळ्यात मोठा आनंद आम्हाला आज इथं होतोय. खूप म्हणजे खूप माझ्या डोक्याच्या बाहेर होतं का, असं मी कधी वाटलं सुद्धा नव्हतं का असं होईन. माझं लग्न बी झालं असतं ना तर एवढे लोक नसते आले. कामासाठी जेवढे लोक जमा झालेले स्वागत करण्यासाठी, मी तर अशी म्हणजे कन्फ्यूज झाली, इथे बघू का तिथे बघू. बेस्ट गोष्ट काय होती माहिती, आमचे मोठमोठे पोस्टर्स लावलेले. आलोय मी परत. मडक्यातलं पाणी आहे ना आपल्या. मिनरल तिलाच आमच्याकडे त्यालाच मिरलर वॉटर म्हणतात. भाऊ काही आपण इतके दिवस हे करतो, एक दिवस आले तर अशी करायला लागली. अरे तुम्हाला सवय आहे, मला नाहीये. गावामध्ये जो ह्याचा सत्कार झाला किंवा आमच्या दोघांचे जे स्वागत झालं, जे एंट्री झाली ना, ती एकदम नाही अशी डाय हार्ट होती. एकामागे एक बायका येतात आणि मला असं फिरवतात. मला असं झालं की एवढ्या उन्हात मला चक्कर येत होती. पण त्यांचं प्रेम बघून मला असं झालं की ते लोक आमचं स्वागत करण्यासाठी भर दुपारी उन्हात आले. तर मी तिथे थोडंसं असं गंभीर राहिले आणि हसत खेळत त्यांच्यासोबत मजा केली. मला सर्वांचं मनापासून आभार मानतो, कारण माझं वेलकम एवढ्या जोरात होईल मला वाटलं पण नव्हतं. आता करताय तोच सपोर्ट पुढे सुद्धा ठेवा आणि मला विजयवरती संपूर्ण विश्वास आहे की तो नक्कीच जिंकून येईल. आपल्या गावामध्ये अथर्व जगताप
आणि त्यांचे मार्गदर्शक रेवती त्यांचं लोहारे गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत आहे. प्रॉपर गावात एवढ्या लोकांमध्ये कधीच नाही राहिली. तर हे माझ्यासाठी खूप नवीन होतं, बट ऑल्सो त्यासोबत खूप चांगलं वाटत होतं की हे सगळे आपल्यासाठी जमा झालेत. गुड मॉर्निंग जामखेड. अरे आपण जामखेडला नाही आलो, मग कुठे? तिसगाव मध्ये आलेले. तिसगाव. हो, मग तुम्ही नेहमी जामखेड जामखेड करत असता की तुम्ही जामखेडचे? जामखेड म्हणजे आमचं असं गाव आहे म्हणून आमचे आधार कार्ड हे आमच्या गावात आहे म्हणून आम्ही जामखेड म्हणतो. पण आम्ही जामखेड मध्ये कधी राहत नाहीत. कधी तिसगावला, कधी म्हणजे असं खेड्या खेड्याने आम्ही 10-15 दिवसाचं गाव बदलत असतो आम्ही. ओ माय गॉड, सुभाष दादा. म्हणजे तुम्ही दर 15 दिवसाला बदलत असता हो, जागा? दर 15 दिवसाला. आमचं असं असतं की आम्ही आता ह्या गावात 15 दिवस, आता तिसगाव मध्ये 15 दिवस राहिलो हा. की आता आम्ही मग मिटिंग घेतो. मग आता जायचं कुठं, आता उन्हाळा आहे, हा. मग आता पाण्याची सुविधा कुठे भेटेल आणि आपली सोय कुठं चांगली होईल. हा. मग या हिशोबाने आम्ही मिटिंग घेऊन तिथून त्या गावाला शिफ्ट होतो. म्हणजे जी गाव असेल ती. पण तुम्ही बहुरूपी कलावंत आहे, कलाकार आहे तुम्ही. तुमची आहे ना हे हास्य नेहमी असंच राहू दे. बस. OMG. कुठे? इथून? सुभाष दादा, हा, आता आपण तुमच्या घरी चाललोय का? हो, आपण आता आपल्या घरी चाललोय. पण आहे कुठे तुमचं घर? आता घर कुठे आहे ते आपल्याला माहिती नाही बरं, कारण की इथं भरपूर ठिकाणी आमचे पालं उतरतात. पण पाण्याची सुविधा बघून आमचे घर उतरते तिथं, पण कुठं आहे ती माहिती नाही अजून. मला तिकडे दूर दूर पर्यंत काही नाही दिसत आहे. सगळा आमचा नाचून बिचून सगळा प्रवास एकदम कडक झाला. तिथून आम्ही आमच्या दत्त मंदिराच्या इथे गेलो पाया पडाय. जेव्हा मी मंदिरात गेलो तेव्हा हातबीत जोडला देवाला आणि देवाला म्हणलं मी आतापर्यंत हाही तुझ्यामुळेच आहे आणि इथून पुढे असणार आहे ती बी तुझ्यामुळेच असणार आहे. आता काय करायचं ते तू बघायचं. आज सगळं गाव मला बघतात आहे आणि सगळे लोक मला बघण्यासाठी तरसलेले. तर खरंच म्हसोबा महाराजनी माझी इच्छा पुरी केली. आत गेल्यावरती एकदम ती फ्रेश मेमरी आली माझ्या डोक्यात की खूप मी लहान असताना गेले होते तिथे पाया पडायला. आई, एवढं प्रेम दिलं सगळ्यांनी, गावच्या माणसांनी एवढं पुढे नेलं तू, तर आता ट्रॉफी जिंकून आणा माझ्यासाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.